किती सुंदर प्रकारे मित्रांनो शेती केलेली आहे ह्या भागामध्ये तुम्ही एकदा बघा. आणि आता काय गेलं तर एक सकाळी आणि संध्याकाळी आणि मधल्या रेंजमध्ये देखील मित्रांनो आता बऱ्यापैकी पाऊस पडतोय. सकाळी अगदी 6 वाजल्यापासून पाऊस मित्रांनो कंटिन्यू चालू आहे. संगमेश्वरला जो काय पाऊस पडला होता ना, म्हणजे फट्टे पाऊस, म्हणजे असा पाऊस मला वाटलं की अजूनपर्यंत या पावसाळ्यामध्ये मी असा पाऊस बघणे नाही. हा जो आपला चिपळूण गोवाघर रोड आहे ना मित्रांनो, त्याचं एक वैशिष्ट्य सांगायला गेलं म्हणजे रोड एवढा जबरदस्त आहे ना. पाण्याचा फ्लो तुम्ही बघा, खूप मोठा फ्लो आहे मित्रांनो. त्यामुळे आता ह्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. मला वाटतं ह्या भागामध्ये पाऊस झाला असावा. माहिती शेत आहे ते आता कसं उमजून आलंय बघा. बघा अगदी मस्त, अगदी हायटीला मित्रांनो आलेलं आहे. खूप हा बघा, हा जो समोरचा पॅच आहे ना नायरा पेट्रोल पंपाच्या अगदी समोरच हा बघा. हा फक्त एवढा एक सिमेंटचं त्यांनी केलेलं आहे बस, बाकी काय नाही. आणि परत नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेले बरेच दिवस झाले आपण क्लायमेटची काही तुम्हाला अपडेट दिली नव्हती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडं क्लायमेटबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, लास्ट टाइम आपण ज्या व्हिडिओ केली त्यावेळेला पाऊस असा फारसा नव्हता, परंतु मित्रांनो आता कोकणामध्ये पाऊस चालू झालेला आहे. पण एवढा पण नाही झाला आहे, बट झालेला आहे. सो कशा काय गोष्टींची मित्रांनो बदल झालेले आहेत ना, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळपासूनच आज पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काल तर नव्हता, पण आज सकाळपासूनच अगदी जबरदस्त पडतोय. सकाळी अगदी 6 वाजल्यापासून पाऊस मित्रांनो कंटिन्यू चालू आहे. आता तुम्ही जे समोर क्लायमेट बघताय ना, म्हणजे तसं बघायला गेलं तर एक सकाळी आणि संध्याकाळी आणि मधल्या रेंजमध्ये देखील मित्रांनो आता बऱ्यापैकी पाऊस पडतोय. कसं आहे, मी आत्ता असतो दिवसभर एक पूर्णपणे अंजनवेल या भागामध्ये असतो. मी फक्त आपण एक म्हणतो ना की रात्रीचं मी चिपळूणला असतो, नाहीतर मी पूर्ण दिवस या अंजनवेलमध्ये असतो. त्यामुळे इकडचं क्लायमेट जर बघायला गेला तर पूर्णपणे अगदी असं पाऊस असतो, नाही असं नाही. आत्ता पण जर तुम्ही बघाल तर दुपारी चांगला पाऊस पडून गेला आहे. एक 2 ते 2.5 तास चांगला पाऊस पडला दुपारी. तर आता कुठेतरी मित्रांनो कोकणामध्ये पाऊस पडतोय चांगला बऱ्यापैकी. आणि आपण एक म्हणतो की एक नक्षत्र आहे म्हातारा नक्षत्र, ते आता लागलं आहे की नाही लागलं काही आयडिया नाही. कारण आज तारीख आहे 23 तारीख. ॲक्च्युली ते 20 तारखेनंतर चालू होणार होतं. असं म्हणतात की म्हातारा नक्षत्रामध्ये पाऊस हा खूप जास्त असतो. बट आता काय कंडिशन आहे कळत नाही. बट तुमच्याकडे काय लेवलचा मित्रांनो पाऊस हल्ली पडतो ना, ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण चिपळूणमध्ये तरी सध्या पाऊस चालू झालेला आहे. आणि परवाच्या दिवशी म्हणजे तुम्ही आजला जो माझा व्हिडिओ बघित असाल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असालच की आपण लिंगा डोंगरचा मित्रांनो ट्रेक केला होता. त्या ट्रेकमध्ये म्हणजे संगमेश्वरला जो काय पाऊस पडला होता ना, म्हणजे फट्टे पाऊस, म्हणजे असा पाऊस मला वाटलं की अजूनपर्यंत या पावसाळ्यामध्ये मी असा पाऊस बघणे नाही. एवढा पाऊस मित्रांनो आम्हाला येताना बघायला मिळालेला, म्हणजे संगमेश्वर देवरुख या पट्ट्यामध्ये. सो अशा काही गोष्टी आहेत की या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे कंडिशन आपल्याला बघायला मिळते. सो तुमच्याकडे काय कंडिशन आहे मला कमेंट करून नक्की कळवा. आता ह्याच रोडने आपण कंटिन्यू करणार आहोत अगदी चिपळूणपर्यंत. जाताना छोटे छोटे वॉटरफॉल्स देखील तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ह्या ठिकाणी ह्यासाठी थांबलोय कारण तुम्ही मित्रांनो बघा, पूर्णपणे हा जो भाग आहे ना, हा भाग मी नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचो, पण आज मी मुद्दाम ह्या ठिकाणी थांबलोय. किती सुंदर प्रकारे मित्रांनो शेती केलेली आहे ह्या भागामध्ये तुम्ही एकदा बघा. आणि आता आपण एक म्हणतो ना, ही जी शेत आहे ते आता कसं उमजून आलं आहे बघा. बघा अगदी मस्त, अगदी हायटीला मित्रांनो आलेलं आहे. खूप भारी वाटतं कारण हा पूर्ण अगदी परिसर बघा. आता ॲक्च्युली काय आपल्याकडे ड्रोन नाही आहे, त्यामुळे नाहीतर हा जो परिसर आहे ना मित्रांनो, ड्रोनने असला दिसला असताना भन्नाट. म्हणजे तुम्ही आता बघा तिकडे गाई वगैरे चरतात आणि पूर्ण अगदी परिसर बघा सगळं अगदी मित्रांनो ह्या ठिकाणी शेती केलेली आहेत. आणि काकी अजून तिकडे काय ना काहीतरी कामं करतायत. कधी आलात तर हे जे अनुभव आहेत ना मित्रांनो आवर्जून घ्या. हा जो आपला चिपळूण गोवाघर रोड आहे ना मित्रांनो, त्याचं एक वैशिष्ट्य सांगायला गेलं म्हणजे रोड एवढा जबरदस्त आहे ना की म्हणजे अजिबात थकायला होत नाही. आता मी डेली प्रवास करतो, डेली 100 किलोमीटर मित्रांनो माझा प्रवास आहे डेली. पण असं कुठे थकलोय किंवा काय अजिबात वाटत नाही. प्रत्येक दिवस हा आपण एक म्हणतो ना एक वेगळाच वाटतो मला. त्यामुळे मला तुम्ही कितीही गाडी चालवायला सांगा ह्या रोडला, इतका सुंदर रोड आहे ना हा. म्हणजे मी तर म्हणेन की मुंबई गोवा हायवेपेक्षा कितीतरी पटीने मित्रांनो आज चिपळूण गोवाघरचा रोड चांगला आहे. त्यामुळे एकदा हा नक्की अनुभव घ्या, तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टी मिळतील. आणि तुम्ही जर बघाल ना आता सगळीकडे म्हणजे तळीपासून पण पुढे आणि सगळीकडे जागोजागी बऱ्याच साऱ्या आता प्रॉपर्टीज उभे राहत आहेत. आता इकडे पण बघा ओंकार मंगल कार्यालय हे मित्रांनो एक हॉल आहे म्हणजे माझ्या मते वाटतं होय. आणि इकडे आता पूर्णपणे बांधकाम वगैरे चालू आहे. सो आता तुम्ही जर बघाल तर भरपूर मित्रांनो डेव्हलपमेंट आता या चिपळूण गुहागर रोडवर देखील तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे आता आपण एक म्हणायचो पहिल्यांदा की खूप भीती वाटायची ह्या साईडला यायला, आता असं काही नाही मित्रांनो. बऱ्याच डेव्हलपमेंट आता ह्या रोडला तुम्हाला बघायला मिळतील. भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे. तुम्ही जर आता बघाल तर सगळ्याच गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट आहे. मग रेटमध्ये पण म्हणा किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी. आता इकडे पण लास्ट टाईम पूर्णपणे झाडतोड वगैरे चालू होती. आणि ह्या साईडला जर तुम्ही एक आलात ना विशेषतः तर तुम्हाला एक वेगळं पण बघायला मिळेल. म्हणजे काय आहे की इकडे काय विषय मला काय आयडिया नाही, बट इकडे जागोजागी असे छोटे छोटे पोस्टर लागलेत आणि तिथे लिहिलेलं आहे की जागा विकणे आहे किंवा आय मीन जागा भाड्याने देणे आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळेल. म्हणजे एक आपण तुम्ही एक मार्गतामानेपासून पुढे ते अगदी मग गुहागरला जाईपर्यंत तुम्हाला अशा बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे असे पोस्टर बघायला मिळतील. सो
सो तुम्ही नक्की हा अनुभव घ्या आणि तुम्ही जर हे अनुभव घेतला असाल तर मला नक्की कमेंट करा की तुम्हाला देखील असं काय बघायला मिळालं आहे का. आता ते नक्की काय काय आयडिया नाही आपल्याला, पण हो चिखलीमध्ये आलेलो आहोत मित्रांनो आता आपण. आणि माझ्या बरोबर तुम्ही डाव्या हाताला बघा, ह्या ठिकाणी आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ मठ. खूप सुंदर मठ आहे, आपण एकदा नक्की यावर व्हिडिओ करू. खूप सुंदर मठ आहे. जाता येताना मित्रांनो नेहमी दर्शन होतं स्वामींचं, खूप छान वाटतं. म्हणजे मंदिरात जर नाही गेलो ना तरी बाहेरून का होईना दर्शन होतं. अजूनपर्यंत बघा पाऊस काय लागला नाही काय ना. ज्या वेळेला रेनकोट आपण घालतो ना त्यावेळेला अजिबात पाऊस पडत नाही, आणि रेनकोट काढला की पाऊस चालू होतो. हा अनुभव तुम्हाला आलाय का नक्की सांगा, कारण मला तरी बऱ्याचदा आलाय. रेनकोट काढला ना मित्रांनो की लगेच पाऊस येणार. तसा काळोख तर झालाय, ठीक आहे. मार्गतामाने साईडला आता आपण आलो आणि इकडे तर बघा पूर्णपणे म्हणजे पाऊस पडलाय. काय प्रकार चाललाय काहीच कळत नाही. म्हणजे लिटरली मित्रांनो इकडे पाऊस पडलाय आणि अगदी जोराने पाऊस पडून गेलाय. पुढे बघा रस्ता बघा पूर्णपणे अगदी मित्रांनो रस्ता जो आहे ना तो पूर्ण अगदी भिजलेला आहे. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत की तिकडे पडतोय तिकडे पडतोय, नाही तिकडे काहीच पडत नाही पाऊस. आहे मित्रांनो जोक आहे जोक. बट सध्या कोकणामध्ये मित्रांनो पाऊस पडतोय ना असं नाही. हे बघा या अशा काही कंडिशन आहेत. आता इकडनं तुम्ही सरळ गेलात ना की डायरेक्ट जाल तुम्ही हेदवीला, उजव्या हाताला वळलात तर. सो हेदवी वेळणेश्वर जर तुम्हाला जायचं असेल ना मार्गतामानातून तर तुम्ही जाऊ शकता. बघा हा तो रोड आहे उजव्या हाताला. आता इथे थोड्याच वेळामध्ये मार्गतामाने येईल आणि मार्गतामान्यामध्ये पण एक मित्रांनो एक सुंदर स्पॉट आहे, तो देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. बरेच दिवस झाले मी तुम्हाला बोलतोय कव्हर करूया बट करूया. या येत्या 3-4 दिवसामध्ये नक्की मित्रांनो आपण तो जो भाग आहे ना तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं कोकणामध्ये अशी ती जागाच नाही कुठे, ती जागा मित्रांनो मार्गतामान्यामध्ये. सो नक्की आपण तो एक स्पॉट कव्हर करू. हा एक जो व्ह्यू आहे ना मित्रांनो एक म्हणजे वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखं वाटतं. आणि हा जो रस्ता आहे ना तो आता हल्ली झाला आहे, म्हणजे 5-1 महिने झाले असतील, 4-5 महिने. नाहीतर हा रस्ता म्हणजे हा एक पॅच आहे ना तो पूर्णपणे डेंजर होता अगदी. म्हणजे हा बघा आता ह्या भागामध्ये जेवढ्या आपण एक म्हणतो ना रस्ता पूर्णपणे डॅमेज झालेला, पण आता इथे बघा पूर्ण अगदी रस्ता क्लिअर केलेला आहे. सो खूप भारी वाटतंय. त्यामुळे हा जो रोड आहे ना मित्रांनो मी वारंवार सांगतोय खूप सुंदर झालेला आहे, खूप सुंदर. मित्र हो आता आपण पोहोचलो आहोत जवळजवळ चिपळूणमध्ये. आणि बरोबर चिपळूणला म्हणजे मिरजोळीच्या मागे आहे ना आता आपण आहोत. आणि तिथे जाताना आपल्याला एक वॉटरफॉल बघायला मिळतो. हा बघा हा वॉटरफॉल आहे मित्रांनो, तो तिकडे बघू शकता. छोटासा असा वॉटरफॉल आहे. लास्ट टाइम पण मी दाखवलं होतं, पण त्यावेळेला कसं आहे बरेचसे लोक या ठिकाणी मासे पकडत होते. पण आता तुम्ही बघा पाण्याचा फ्लो तुम्ही बघा खूप मोठा फ्लो आहे मित्रांनो. त्यामुळे आता ह्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. मला वाटतं ह्या भागामध्ये पाऊस झाला असावा, म्हणजे चिपळूणला पाऊस आहेच मित्रांनो. मी तुम्हाला मागाशी पण व्हिडिओमध्ये बोललो होतो, पण तुम्ही बघा एकदा हा कसा छोटासा एक वॉटरफॉल आहे. ज्यावेळेला पाणी कमी होईल त्यावेळेला तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. पण आता पाण्याचा तुम्ही एकदा फोर्स बघा केवढा आहे. त्यामुळे जर कधी आलात तर पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण खूप मित्रांनो रिस्की ठरू शकतं. आता पाणी किती इथे किती खड्डा आहे काय आयडिया नाही आपल्याला. त्यामुळे लांबूनच मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. आपण किती सुंदर असा एक वॉटरफॉल आहे बघा. आणि इकडे वरती पण शेती केलेली आहे. सो अशा काही वॉटरफॉल्स मित्रांनो आपल्याला प्रवासादरम्यान बघायला मिळतात, त्याचा नक्कीच मी नेहमी आनंद घेत असतो. तर म्हटलं आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील दाखवूया. बापरे इकडून देखील पाणी येते बघू शकता. आपण गाडी तिकडे पार्क केली. खाली मित्रांनो असे नाले आहेत, त्याचे देखील पाणी येऊन डायरेक्टली इकडेच मिळते. तिकडचं पण पाणी आणि इकडचं पण पाणी, आणि असं हे पाणी जॉईंट होऊन पुढे जातं आहे. आणि पुढे मित्रांनो आपल्या नदीला मिळतं. हे वाशिष्ठी नदी आहे पुढे, तिकडे हे जे पाणी आहे जाऊन मिळतं पुढे. चला आपला प्रवास कंटिन्यू करूया. चिपळूणला पोचेपर्यंत रात्र झाली. अरे इकडचा पेट्रोल पंप पण चालू झाला, चांगली गोष्ट आहे. इकडे मित्रांनो हा जो पेट्रोल पंप आहे ना मिरजोळीचा तो बंद होता, तो आता चालू झालेला आहे. बरं झालं ही एक अपडेट बघायला मिळाली. आणि आता एवढा प्रवास करतोय पण अजूनपर्यंत काय आपल्याला पाऊस मिळालेला नाही आहे. तो बरं झालं. आज 1-1.5 तास झाला आपल्याला पावसाचं काय नामोनिशाणच नाही आहे. कारण का माहिती आहे का मित्रांनो, कारण आपण आज रेनकोट घातला आहे. सो त्यामुळे आपल्याला पाऊस नाही मिळाला आहे. एनिवे चिपळूणमध्ये तर आता आपली एंट्री झालेली आहे. तब्बल आपल्याला बघू शकता 7 वाजले, म्हणजे 1-1.25 तास लागतो अंजनमधून चिपळूणला यायला. तसं बघायला गेलं तर सावकाश बघा इकडे काय कंडिशन आहे रस्त्यांची काहीच कळत नाही. इथला ह्याच्या पुढचा पॅच आहे ना तो अक्षरशः म्हणजे खूप भयानक पॅच आहे. इथे काय काम पण काय झालं विषय कळत नाही. जेव्हा रस्ता करतात तो पॅच भरतात, पुन्हा तो पॅच खराब होतो, परत भरतात परत खराब होतो. आता पण बघा मित्रांनो तो जो पॅच आहे ना तो भरलेला आहे आणि एक साईड आहे ती पूर्ण आहे तशीच आहे. हे बघा हा बघा हा जो समोरचा पॅच आहे ना नायरा पेट्रोल पंपाच्या अगदी समोरच. हा बघा हा फक्त एवढा एक सिमेंटचा त्यांनी केलेला आहे बस, बाकी काय नाही. आणि परत आहे तशीच कंडिशन आहे. काय आपलं काय म्हणजे नक्की चाललंय म्हणून चालवत आहेत, पण ठीक आहे आता काय बोलणार आणि कोणाला बोलणार अशी कंडिशन आहे. चलो एनिवे मित्रांनो चिपळूणमध्ये तर आपली एंट्री झालेली आहे. आजची आपली ही जी व्हिडिओ आहे ती खूप इंटरेस्टिंग होती. असंच काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे म्हटलं प्रवास करतोय त्यानिमित्ताने तुमच्याशी देखील बोलणं होईल. त्यामुळे आपल्या ह्या ज्या व्हिडिओ आहेत ना मित्रांनो अशा छोट्या चालू असतात.
चला आणि थोड्याच वेळामध्ये आपण आपल्या घरी पोहोचू. तर मित्रांनो, तुम्ही तर बघितलं असाल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर पावसाच्या कशा काय अपडेट्स आहेत ना, त्या देखील मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना, जास्तीत जास्त लाईक करा. कारण आता कसं आहे, थोडा मध्ये गॅप पडलेला, बट आता आपला व्हिडिओ पुन्हा एकदा आपण एक म्हणू की डेली येण्याचा प्रयत्न मी करणार आहे. काही वेगवेगळ्या गोष्टी देखील तुम्हाला मित्रांनो मी दाखवणार आहे. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही जे प्रेम देता ना त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतोय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.